आज दिवसभरात दोन राजकीय भेटींची चर्चा विशेष रंगली। एक म्हणजे भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या दोन महत्त्वाच्या महिला नेत्यांची भेट घेतली। त्यापैकी एक होत्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि दुसऱ्या होत्या मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर। एरवी या नेत्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात, त्याचबरोबर एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसतात। मात्र आजच्या भेटी दरम्यान या तीनही महिला नेत्यांनी एकमेकांशी छान मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारल्या, मिठ्या मारल्या। नेमका या भेटीचा अजेंडा काय होता आपण पाहूयात। दोन भेटी आणि बदलतं राजकारण। दोन मिस्ड कॉल आणि राजकारणातला पाठिंबा। दोन ट्विट आणि बदलाचे संकेत। सध्या राज्यात चर्चा आहे ती तीन महिलांच्या दोन भेटींची। पहिली भेट, भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांची भेट घेतली। चित्रा वाघ प्रियंका चतुर्वेदींच्या घरी गेल्या, त्यांना पुष्पगुच्छ दिला। चित्रा वाघ यांनी प्रियंका यांना भेटवस्तूही दिली। दोघींनी एकमेकींशी काही काळ गप्पाही मारल्या आणि निघताना दोघींनी एकमेकींना मिठीही मारली। आता दुसरी भेट, भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकरांच्या घरी जाताच त्यांना मिठी मारली। या दोघींनीही एकमेकांशी गप्पा मारल्या, हळदी कुंकू लावलं आणि मग फोटो काढला। तसे नेते सगळ्या पक्षातल्या नेत्यांना भेटतच असतात, पण या दोन भेटी खास महिला आरक्षण विधेयकासाठी असल्याचं सांगितलं जात आहे। पक्ष वेगळा, विचार वेगळे आणि कितीही मतभेद असले तरी जेव्हा प्रश्न नारी शक्तीचा असतो तेव्हा महिला एकत्र येतात। याच भावनेतून उबाठा गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंकाजी चतुर्वेदी तसंच मुंबईच्या माजी महापौर आणि आत्ताच्या विरोधी पक्षनेता किशोरीताई पेडणेकर यांची मी सदिच्छा भेट घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमाला त्यांनी मिस कॉल देत पाठिंबा दिला। महिलांच्या सशक्तीकरणासाठी व्यक्त केलेला हा पाठिंबा नक्कीच स्वागतार्ह आहे। प्रियंका चतुर्वेदींनी मिस्ड कॉल देऊन भाजपच्या प्रस्तावित नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजे महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याची चर्चा आहे। मात्र याबद्दल आपल्याला काही माहिती नाही असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। आणखी एक विषय होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसंदर्भात एक जी संकल्पना मांडली आहे त्याला तुमच्या पक्षाच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मिस कॉल देऊन पाठिंबा दिलेला। भाजप नेत्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या आमदार चित्रा वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन। माझ्याकडे माहिती माझ्याकडे त्या संदर्भात काहीच माहिती नाही आहे। नंबर एक, आमच्या पक्षाची ध्येय धोरणं जी आहे राष्ट्रीय स्तरावरची सुद्धा हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवतो आणि या संदर्भात उद्धवशी चर्चा आणि नक्कीच ते आम्हाला मार्गदर्शन करतात। भाजपला महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर करून घ्यायचं आहे। खरं तर 2023 मध्येच 33% महिला आरक्षण कायदा मंजूर करण्यात आलाय। मात्र त्यामध्ये महिला आरक्षण नवीन जनगणनेनुसार लागू करण्याचा उल्लेख आहे। 2011च्या जनगणनेच्या आधारावरच फेररचना व्हावी असा सरकारचा प्रस्ताव आहे। त्यासाठी सरकारला विधेयकामध्ये सुधारणा करून घ्यायची आहे। त्यासाठीच भाजप नेत्या ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेत असल्याचं चित्र दिसतंय। प्रियंका चतुर्वेदी यांची ठाकरेंकडून राज्यसभेच्या खासदारकीची टर्म संपली आहे। त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती। त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या होत्या, पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान मोदी यांचे मी आभार मानते। मोदींनी मला भेटून राज्यसभेतला माझा अनुभव ऐकून घेतला आणि त्यांनी त्यांचे विचारही मांडले। ही भेट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती। या ट्विट नंतर पुढच्या काही दिवसातच प्रियंका चतुर्वेदींनी मोदींसंदर्भात आणखी एक ट्विट केलाय। त्या म्हणाल्या, अमेरिका आणि इराण यांच्यातल्या वाटाघाटींच्या टेबलावर भारताचा समावेश असण्याचं कारण काय? यावर होणारी टीका मला समजत नाही, कारण हे युद्ध आमचं नव्हतं आणि पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांची भूमिका त्या दलालासारखी आहे जे केवळ पैशांच्या मोबदल्यात आपण ही संकटाची परिस्थिती उडवू शकतो असा दावा करतो। प्रियंका चतुर्वेदींनी घेतलेली मोदींची भेट आणि त्यानंतर युद्धासंदर्भात मोदींच्या समर्थनार्थ केलेलं ट्विट यामुळे प्रियंका चतुर्वेदींच्या मनात नेमकं चाललंय काय याची चर्चा सुरू झाली आहे। प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेत पाठवण्यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते, पण अखेर शरद पवारांना महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेत पाठवण्यात आलाय।
त्यानंतर प्रियंका चतुर्वेदी नाराज असल्याची चर्चा आहे. प्रियंका चतुर्वेदी तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर जातील असंही सांगितलं जात होतं, पण त्याबद्दलही अजून काही घडामोडी घडलेल्या नाहीत. प्रियंका चतुर्वेदींनी काँग्रेसकडून ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. चतुर्वेदींचे दिल्लीत सगळ्याच पक्षांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार की मग काही वेगळा निर्णय घेणार हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.